जय हिंद मित्रांनो. तर बघा, पोलीस भरतीमध्ये नाही का खूप महत्त्वाचा असा इव्हेंट आणि हुकुमाचा एक्का ज्याला म्हटलं जातं तो म्हणजे गोळा. तर बघा, त्याच्यामध्ये नाही का बऱ्याच मुलांचं स्ट्रगल चालू असतं. 2-3 जे काही शेवटचे नाही का 5 मार्क आहेत त्याच्यासाठी बरेच मुलं नाही का स्ट्रगल करत असतात, जे की नाही का 10 किंवा 12 मार्कापर्यंत नाही का इझिली कोणी पण गोळा फेकतं, कोणी पण. पण जे काही शेवटचे नाही का हे 3 मार्क आहे ना, आपला हा इव्हेंट आहे किती मार्काचा? 15 मार्काचा. 15 मार्क्स. तर 15 मार्क्सचा हा इव्हेंट आहे. त्यापैकी नाही का 10 ते 12 मॅक्झिमम ॲव्हरेज मुलांचा नाही का गोळा हा जात असतो. पण शेवटचे जे 3 मार्क आहे तर त्यासाठी नाही का खूप सारे स्ट्रगल करत असतात. गोळा जातच नाही, कितीतरी फेकतो, पण आपण नाही का थोडंसं कुठंतरी कमी पडतोय, त्यामुळे हा गोळा शक्यतो जात नाही. तर त्यासाठी नाही का काही बेसिक जे काही हे आहेत एक्सरसाइज आहेत, कोणकोणत्या एक्सरसाइज करायला पाहिजे जेणेकरून आपला नाही का गोळा हा वाढेल किंवा आउट ऑफ क्रॉस जाईल. तर त्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवतो आहे. तर भरती करणाऱ्या मुलांसाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि हेल्पफुल वाटला तर आपल्या मित्रांना पण तुम्ही शेअर करू शकता. तर बघा, सगळ्यात पहिले गोळा जर म्हटलं तर हा नाही का टेक्निक प्लस पॉवर प्लस सराव म्हणजेच प्रॅक्टिस. तर एवढा याचा हा गेम आहे. म्हणजे तुमच्याकडे टेक्निक पण पाहिजे, त्याचबरोबर पॉवर पण पाहिजे आणि तुमचा कंटिन्यू सराव पण पाहिजे, तेव्हाच तुमचा गोळा हा आउट ऑफ जाणार आहे. बघा, यासाठी नाही का तुम्हाला जर टेक्निक जरी डेव्हलप झाली तरी तुमच्यात नाही का पॉवर पाहिजे, त्याचबरोबर नाही का तुमचा सराव पण पाहिजे. तर त्या दरम्यान नाही का आणखी आपल्या नाही का जे काय अप्पर बॉडी आहे, तर अप्पर बॉडीचे नाही का तुम्हाला कोणकोणत्या नाही का एक्सरसाइज करायचे आहे, तर त्या एक्सरसाइज बद्दल आपण आज ह्या व्हिडिओत बोलणार आहोत. तर बघा, सगळ्यात पहिले नाही का आता अगोदर पोलीस भरतीला काय व्हायचं की पुलअप्स होते, म्हणजे 5 इव्हेंट होते बरं का. तर 5 इव्हेंटमध्ये पुलअप्स होते, लॉंग जंप होते, 100 मीटर, 1600 आणि गोळाफेक असे इव्हेंट होते. त्यानंतर नाही का त्यापैकी 2 इव्हेंट नाही का कमी करण्यात आले, म्हणजे लॉंग जंप आणि तुमचा पुलअप्सचा इव्हेंट हे कमी केले. मग आता मुलं नाही का जे पुलअप्स आहे ना, पुलअप्स हे पुलअप्स जे आहे ना, याला नाही का पोरं जवळपास मॅक्झिमम पोरं नाही का पुलअप्सकडे लक्ष देत नाही. पण याचा आपल्याला फायदा नाही का या ठिकाणी गोळ्यासाठी होतो. कारण नाही का आपली जी अप्पर बॉडी, तर अप्पर बॉडीमध्ये आपल्याला हे करायचं आहे, म्हणजे इम्प्रूव्हमेंट करायचे, पॉवर वाढवायचे, तेव्हा टेक्निकल गोळा जाणार. कारण तो ताकदीचा प्लस टेक्निकचा आणि सरावाचा गेम हे तुम्हाला आधीच सांगितलंय. तर त्यामध्ये तुम्हाला पुलअप्स मारायचे, पुलअप्स हे की नाही. तर हे पुलअप्स कसे तुम्ही 20-20चे नाही का, सॉरी 10-10चे सेट तुम्ही हे 2-3 तुमच्या याच्यानुसार, म्हणजे तुम्ही किती मारू शकता त्याच्यानुसार मारू शकता. तर 10चे तुम्ही 2 सेट किंवा 3 सेट वगैरे असे मारू शकता, जो मला जेवढे झापल तितकं तुम्ही मारू शकता. तर याने नाही का तुमच्या मसल किंवा पॉवर गेन होण्यास फायदा होईल. म्हणजे 1 नंबर 1 पुलअप्स तुम्ही मारायचे. त्याचबरोबर बघा, तुमच्याकडे जर घरी नाही का डंबल्स वगैरे असेल, डंबेल्स बरोबर, डंबल्स हे डंबल्स नाही का तुम्हाला त्याचे काही सेट करायचे. समजा 5 किलोचा डंबेल्स असेल किंवा 10 किलोचा, असं जे समजा तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते, किंवा तुम्ही जिम वगैरे जर लावले असेल तर जिममध्ये जाऊन पण तुम्ही हे वर्कआउट करू शकता, एक्सरसाइज करू शकता. पण बघा, डंबेलचा आता समजा एका हाताने जर तुम्ही मारताय तर 10-10 तुम्हाला नाही का 10-10चे असे 5 सेट मारायचे बरोबर. किंवा यामध्ये तुम्ही तुमच्या याच्यानुसार नाही का हे करू शकता, इम्प्रूव्हमेंट करू शकता. तर सुरुवात तर इथून करा आहे की नाही, 10चे 5 सेट वगैरे असे, म्हणजे त्यात हळूहळू वाढ करत जायचे, म्हणजे इम्प्रूव्हमेंट होणार. म्हणजे पुलअप्स मारा, डंबल्स मारा. त्याचबरोबर बघा तुम्हाला नाही का त्याचबरोबर डिप्स आहे की नाही, डिप्स मारायचे. म्हणजेच काय, डिप्स जोर आहे की नाही, आपण नाव ठेवायचं जोर म्हणतो. तर जोर मारायचे, डिप्स मारायचे. तर याच्या पण नाही का एक विशिष्ट तुम्हाला काय करायचं आहे, तर हे करून घ्यायचे. म्हणजे बघा, आता तुम्ही 20-20चे नाही का 5 सेट करू शकता, किंवा तुम्हाला जर डायरेक्ट एखादा मग 50चे 2 सेट मारू शकता. तर असे पण कमीच त्याच्यापासून सुरुवात करायची जर नवीन असेल तर. आणि ज्याला सवय तर तो तर मग 500 पर्यंत पण मारतो. पण मग आपल्या याच्यानुसार आपण स्टार्टिंग करायची. तर हे डिप्स वगैरे तुम्हाला मारायचे आहे. त्याचबरोबर बघा, एक नाही का स्पोर्ट्सच्या दुकानात पॉवर ग्रिपर म्हणून भेटतं. पॉवर ग्रिपर म्हणजे बघा, जो आपण नाही का गोळा पकडण्याचा जो हे करण्याचा नाही हात आहे, तर त्या हातात नाही एवढ्या अशा हाताच्या साईजमध्ये बसणार असं पॉवर ग्रिपर असतं. म्हणजे त्याला आपण असं दाबायचं असतं, तर त्याने आपली जी काही पॉवर आहे ती इन्क्रीज होती.
तर त्यासाठी हे बेस्ट आहे पॉवर ग्रिप. तुम्ही दुकानात गेले स्पोर्ट्सच्या तर तुम्हाला ते इझिली ॲक्सेस होतं, भेटून जातं, तर ते तुम्ही खरेदी करू शकता. त्याचा पण तुम्हाला गोळा फेकण्यासाठी चांगल्यापैकी फायदा होतो. त्याचबरोबर तुम्ही जिम वगैरे ज्याला शक्य होईल तो जिम पण लावू शकतो. त्या ठिकाणी एक ट्रेनर वगैरे असतो, तो नाही का बॉडीचं जे अप्पर बॉडीचं जे काही वर्कआउट आहे ते नाही का चांगल्या प्रकारे सांगू शकतो किंवा सांगतो. तर ज्याला शक्य होईल तो जिम पण या ठिकाणी लावू शकतो. पण जिमच्या भानगडीत ज्याला पडायचं नाही त्यांनी हे बाकीचे जे काही वर्कआउट सांगितलेले आहे, एक्सरसाइज सांगितले आहे, ह्या जरी केल्या तरी तुम्हाला गोळ्यासाठी खूप जास्त प्रमाणात नाही का फायदा होतो. त्याचबरोबर गोळा आहे ना, आपण जो गोळा आहे ना, तर याला नाही का ह्या गोळ्याला जास्त प्रमाणात म्हणजे हातामध्ये नाही का ठेवायचं आहे. तर तुमच्याकडे गोळा आहे म्हणजे कसं हातात म्हणजे फेकायच्या वेळेस हातात ठेवायचं असं नाही. तर जो गोळा आहे तुम्हाला असा एकदम इझी वाटलं पाहिजे, हातात घेतलाय ना तर असं एकदम इझी वाटलं पाहिजे. फेकताना काय चेंडू फेकतोय काय असं अशा प्रकारचं फील आलं पाहिजे. तर त्याच्यासाठी नाही का गोळा हातात ठेवायचा, थोडासा असा हातामध्ये खेळवायचा, पाठीमागून मानेच्या किंवा पाठीमागून असा थोडासा फिरवायचा हातामध्ये, पायाच्या खालून म्हणा इकडं. फक्त ते करताना नाही का हातातून गोळा सटाकला नाही पाहिजे, पडला नाही पाहिजे, त्याची काळजी घ्यायची. नाही तर इंजरी होऊ शकते, पायावर पडू शकतो. आणि जसं वेट तर तुम्हाला माहितीच आहे, चांगल्यापैकी वेट असल्यामुळे इंजरी होऊ शकते, म्हणून त्या गोष्टी पण तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. तर बघा अशा प्रकारचे नाही का तुम्ही ह्या एक्सरसाइज नाही का कंटिन्यू करायचे डेली. ज्यावेळेस तुमचं वर्कआउट होतं, वर्कआउट झाल्यानंतर आपण नाही का वॉर्मअप वगैरे जे करतो समजा अगोदर पण करतो आणि शेवटचं जे समजा बॉडी नाही का रिलॅक्स करायची असते त्यावेळेस जे करतो त्यामध्ये तुम्ही नाही का ह्या ॲक्टिव्हिटी ॲड करू शकता. पुलअप्स मारणे, डंबल्स, पुन्हा त्याचबरोबर डिप्स, जोर, बैठक्या, ह्या त्या गोष्टी ज्या आहेत ते नाही का तुम्ही ह्यामध्ये ॲड करा. 100% सांगतो तुम्हाला गोळ्याला फायदा होणार म्हणजे होणार. त्याचबरोबर तुम्हाला ही गोष्ट सांगितलीच आहे का टेक्निक, तुमची स्वतःची टेक्निक स्वतः डेव्हलप करायची, त्याची बघून तो असं फेकतोय म्हणून मग आपण फेकायचा असं नाही. स्वतः डेव्हलप करायची. तर गोळा जर तुम्ही असा हातात घेतला आणि असा फेकला तर त्याला नाही काय जोर लागत नाही. पण असं मानेला लावून जर तुम्ही असा फेकताय तर एकदम स्टँड आणि म्हणजे तुमची बॉडी व्हायबल वगैरे होत नाही आणि स्ट्रेट गोळा फेकला जातो. तर हे वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही टाकू शकता. त्याला टेक्निक, त्याचबरोबर पॉवरसाठी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे आणि प्रॅक्टिस तर तुम्हाला करणंच आहे. कारण प्रॅक्टिसशिवाय कोणतीही गोष्ट नाही का आजपर्यंत कोणालाही शक्य झाले नाही. डायरेक्ट उठला गेला आणि गोळा टाकला तर मग अशा नाही का सगळ्यांनीच फेकला असता, सगळ्यांनीच आउट ऑफ टाकला असता. पण तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, टेक्निक इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे, बरोबर आहे का नाही. तर ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे ह्या काही एक्सरसाइज होत्या, तुम्ही याला फॉलो करा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद.